आठवण. आज ज्यांचं ज्यांचं वय 30-40 वर्ष आहे त्यांच्या स्वभावात बराच संयम आहे. कोठून आला हा संयम? एवढी नम्रता कशी? अपमान पचवण्याची ताकद आली कशी? या प्रश्नांची उत्तरे जरूर तुम्हाला मिळतील, जर तुम्हाला त्यांचे बालपणीचे दिवस कळतील. दारिद्र्य आणि गरिबी घरोघरी होती. अंग घासायला दगड अन दाताला राखुंडी होती. कशाचं बॉडी लोशन आणि कशाचं हेअर जेल. हिवाळ्यात अंग उरलं की आमसुलाचं तेल. तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका अर्धा असायचा. काचेच्या तुकड्यात एकतर डोळा नाहीतर कान दिसायचा. सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही. अफगाण स्नोचा भाव आम्हाला कधीच कळला नाही. चड्डी आणि सदऱ्याला तांब्याची इस्त्री असायची. न्याहारीला लोणच्यासोबत केळी भाकरी मिळायची. कबड्डी, लंगडी, कोया, फुकटे खेळ असायचे. दोन्ही गुडघे फुटले तरी पोरगे खुश दिसायचे. कांद्याचे पोहे आणि मुरमुऱ्याचा चिवडा, पेढ्याचा तुकडा मिळाला की आनंद आभाळा एवढा. काजू बदाम यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो. एकदा पाहुणा आला की अंगणात नाचत होतो. मोठ्या माणसात जायची हिंमतच नसायची. वडील बैठकीत असले की पोरं ओसरीवर दिसायची. आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार नाही. आई वडिलांच्या गरिबीवर विश्वास बसणार नाही. नसण्यातच मजा होती, मोठं झाल्यावर कळतं. खरं शिक्षण माणसाला गरिबीतूनच मिळतं. म्हणूनच म्हणतो पोरांनो, आई वडिलांशी बोला. काही नाही मिळाले तरी आनंदाने डोला. थँक्यू.